हे गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला तर आजची ट्रिप आहे तांबवे मधून येरावड्यापर्यंत. विंगला चाललोय. सो आपल्याला काय काय प्रॉब्लेम येत आहेत, किती किती स्पीड ब्रेकर येत आहेत बघूया. आणि एक बाहेरचा नजारा एकदम हिरवगार आहे, गावाला एकदम हवेच मोकळी हवा आहे, त्याचं पण दृश्य आपण बघूया. आता आपला अमोल गाडी चालवायला बसलाय, एकदम हेवी ड्रायव्हर आहे. एकदम कडक ड्रायव्हिंग आहे त्याचं. सो कशी वाटते गाडी चालवायला? मस्त. सब्सक्राइब करो पहले. हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते. लाल कलर का बटन नहीं से दबाओ, जल्दी दबाओ, जल्दी दबाओ, फिर मैं शुरू करूँ. दबा दो जल्दी. तो तांबवे प्रवास. वॉकिंगचा प्रवास होता आमचा. तेव्हा जास्त ट्रॅव्हलिंगसाठी गाड्या वगैरे नव्हत्यात, बस असायच्या, एसटी असायच्या, पण त्या पण ठराविक टायमिंग मध्ये. जर त्या टायमिंग मध्ये चुकल्या तर मग चालतच प्रवास व्हायचा. इथून स्ट्रेट जो रस्ता जातो तो कराडला कनेक्ट होतो, सुपण्या मार्गे कराडला कनेक्ट होतो. आणि राईट साईडून विंग, कोळे, पोतले, घारेवाडी, देविवाडी.
हे बघा एनके गाव चालू झालंय आणि हा एनकेचा पूल लागतो बघा. हा आता नवीन झालेला आहे. पहिला एनकेचा पूल होता तो खूप छोटा होता. त्याच्यानंतर त्यांनी हा मोठा ब्रिज उभा केलेला आहे. जो मध्ये 2 वर्षापूर्वी तांबेगाव पाण्यामध्ये गेलेलं तेव्हा खूप बिकट परिस्थिती आलेली. त्यानंतर सरकारने हा नवीन पूल बनवला. ही कोणती नदी? ही वांग नदी. नदी. ओके. हा वांग नदीवरचा पूल आहे बघा. आणि ह्याच्या अगोदरचा पूल होता तो खूप छोटा होता. हा ह्यावेळी खूप खूप मोठा पूल झाला. छान आणि मोठा आणि मस्त लांब बनवलेला आहे. सुंदर असं एक मारुती मंदिर पण इथे भेटलं आपल्याला. हे पोतले गाव आहे. निसर्गरम्यामध्ये सुंदर असं पोतलेगाव बसलेलं आहे. चारी बाजूला डोंगर आहेत, त्यामुळे मोकळी हवा खूप छान वाटते प्रवास करायला. हो, आपल्याला समोर बघू शकता एमईटी आहे, जी आता खूप जुन्या काळातली पहिली गाडी आहे, जी आता हळूहळू नष्ट होत चालले. पण अजून पण काही लोक वापरतात गावच्या ठिकाणी. तुम्ही एमईटी वरून प्रवास केलाय का नक्कीच कमेंट करून सांगा. मी तर केलेला आहे, कारण त्याचे फायरिंग, त्याची बसण्याची क्वालिटी ते आत्ताच्या नवीन गाडीमध्ये कुठेच भेटणार नाही. त्याच्या फायरिंग एवढं आकर्षण करून घेतं की कुठेही असेल तर तिला लगेच समजून येतं की ते एमईटी चालले. चालतंय. एमईटी आहे ना, ही आम्ही लहान असताना खूप खूप आणलेली आहे. म्हणजे प्रवास केला आहे एमईटी वरून. आणि त्या एमईटीचा प्रवास करण्यात आनंद इतका आहे की ज्यावेळी तुम्ही स्वतःहून प्रवास कराल ना, त्यावेळी तुम्हाला आनंद येईल याचा.
काय काय सो फायनली आमचा परतीचा प्रवास चालू झालाय. आईला पिकअप करायला आलेलो. सो आमचा हेवी ड्रायव्हर गाडी चालवतोय, त्यामुळं सगळ्यांनी सीट बेल्ट लावा आणि धरून बसा. आधी अमोलची ओळख करून देतो. अमोलचं तांब्यामध्ये खूप मोठं असं शॉप आहे मोबाईलचं आणि तो एक नंबर डॉक्टर आहे. कोणताही कसला एकदा नक्कीच शॉपला व्हिजिट करा. खूप छान असं मोबाईल शॉप बी आहे. एकदा जर तुमचा काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच त्याला कॉन्टॅक्ट करा. मी त्याच्या कॉन्टॅक्टची डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये देतो. तुझ्या गावाकडे असं काय काय आहे बघण्यासारखं किंवा खाण्याचे काय काय असं चांगले चांगले फेवरेट म्हणजे आमच्याकडे महादेव पाटलाचा हॉटेल आहे. तर त्या हॉटेलमध्ये वडापाव खूप छान लागतो आणि चहा पण खूप छान लागतो. दुसरी गोष्ट आमच्या गावात आमचं गाव विष्णुबाळाचं गाव म्हटलं जातं. तांब्याचा विष्णुबाळा. ठीक आहे. तांब्याचा विष्णुबाळा हा मूवी तर सगळ्यांनी बघितला असेल. त्यामध्ये पूर्ण तांब्याची हिस्ट्री दाखवलेली आहे. त्यांच्या जीवनावरती आधारित आवर्जून तांब्याला भेट द्यावा. कोयना नदीचं हे मोठं खूप मोठं असं पात्र आहे आणि आता 2019 मध्ये जी अतिवृष्टी झालेली, खूप मोठा पाऊस, सातारा, सांगली, कोल्हापूर पूर्ण पाण्यामध्ये होतं. तेव्हाचा हा जो पूल आहे, ह्या पुलाला पाणी टेकलेलं. पुलाची उंची खूपच आहे, तरी एवढं पूर्ण पाणी पुलापर्यंत आलेलं. अमोल से हाय. छोटे सरकार मोठे सरकार.
नदीची खोली खूपच मोठी आहे आणि रुंदी खूपच आहे. आणि तो जो समोर आहे तो जुना पूल आहे, ओल्ड पूल, आणि हा इथे नवीन बनवला. मित्रांनो इथे बघू शकता, इथे मच्छी मारायचं काम चालू आहे. आता या नदीबद्दल थोडीशी अमोलच माहिती देईल. का तो जुना पूल आहे ना, ते पण कुठला होता? एक मिनिट सांगा. जुना तर खूप छोटा. पहिला इथे जुना पूल होता असा, हे दिसते दगडाचे, हे दिसते फोडलेलं हा, दिसतंय तो का? जो रोड आहे तो स्ट्रेट असा इथून असा एक ओल्ड पूल होता, पण तो नंतर पावसाच्या ह्याच्यानंतर पडला. खूप खराब झाला आणि पडल्यानंतर नवीन पूल सरकारने मंजूर केला.